ओम साईराम. मी अपेक्षा. श्री साई सच्चरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर भक्तांसाठी जगण्याचा मार्ग आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय 21च्या थोडक्यात सारांश. हा अध्याय आपल्याला शिकवतो की जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने बाबांना हाक मारतो, तेव्हा ते धावून येतातच. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कठीण काळातून जात असाल, तर हा अध्याय तुम्हाला एक नवी दिशा देईल. या अध्यायाची सुरुवात होते एका सुंदर प्रसंगाने. काकासाहेब दीक्षित यांना पंढरपूरच्या विठ्ठलांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली होती, पण बाबांनी त्यांना शिर्डीतच थांबायला सांगितले. काही वेळाने एक दक्षिण भारतीय गृहस्थ बाबांच्या दर्शनाला आले आणि त्यांनी बाबांना विठ्ठलाची एक सुंदर तस्वीर भेट दिली. बाबांनी ती तस्वीर काकासाहेबांना दिली आणि म्हणाले, तुझा विठ्ठल इथेच आहे. यातून बाबांनी हेच सिद्ध केले की सर्व देवरूपे त्यांच्यातच समावलेली आहेत. या अध्यायातील सर्वात महत्त्वाची कथा म्हणजे विनिताबाईची. एकदा विनिताबाई एका मोठ्या संकटात सापडल्या होत्या. त्यांचे पती आजारी होते आणि परिस्थिती गंभीर होती, पण त्यांच्या बाबांच्या उदीवर आणि शब्दांवर अढळ विश्वास होता. बाबांनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की घाबरू नकोस, सर्व काही ठीक होईल. आणि खरोखरच केवळ बाबांच्या कृपेने आणि उदीच्या प्रभावाने त्यांचे संकट टळले. हा प्रसंग आपल्याला सांगतो की औषधापेक्षाही श्रद्धा मोठी असते. अध्याय 21 आपल्याला दोन महत्त्वाचे शब्द देतो, श्रद्धा आणि सबुरी. बाबा म्हणतात, तुम्ही माझ्याकडे 1 पाऊल टाका, मी तुमच्याकडे 10 पावले धावत येईल. या अध्यायाचे वाचन केल्याने मनाला शांती मिळते आणि आपल्यातील भीती नष्ट होते. जर तुम्ही रोज हा अध्याय वाचू शकत नसाल, तर किमान त्यांचे श्रवण करणे ही तितकेच फलदायी ठरते. तर मित्रांनो, हा होता अध्याय 21चा छोटासा सारांश. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या साईभक्त मित्र किंवा मैत्रिणीसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.